ठाणे महापालिका प्रभाग क्रमांक 5 अंतर्गत उपवन तलाव, देवदयानगर, गावणबाग, कोकणीपाडा, थिरानी शाळा, होरायझन शाळा, टाटा ग्रँडर इत्यादी परिसरात बेकायदेशीर फेरीवाले आणि टपऱ्यांमुळे नागरिकांना मोठ्या त्रासाला सामोरं जावं लागतंय. सार्वजनिक रस्ते, पदपथ, चौक अडवल्यामुळे वाहतूक कोंडी, अस्वच्छता, सुरक्षेचे गंभीर प्रश्न निर्माण झालेत. या पार्श्वभूमीवर स्थानिक नगरसेविका परीक्षा सरनाईक यांच्या नेतृत्वाखाली परिसरातील विविध सोसायट्यांमधील नागरिकांनी ठाणे महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त प्रशांत रोडे यांची भेट घेऊन तातडीनं कारवाईची मागणी केली. यावेळेला नागरिकांनी आपल्या तक्रारी मांडत लेखी निवेदनही सादर केलं. नागरिकांनी स्पष्ट केले की उपवन तलाव हे ठाणे शहराचं हृदय असून इथे विठ्ठलाची शहरातील सर्वात मोठी मूर्ती आहे. अशा पवित्र आणि महत्त्वाच्या ठिकाणी काही फेरीवाल्यांकडून अनैतिक धंदे सुरू असल्याच्या तक्रारी असून हे शहराच्या संस्कृतीला आणि प्रतिमेला भूषवणारं नाही. तसंच थिरानी आणि होरायझन शाळांसमोर पानटपऱ्या, इतर पानटपऱ्या सुरू असल्यानं विद्यार्थ्यांवर विपरीत परिणाम होत असून त्यांच्या सुरक्षिततेचा प्रश्नही ऐरणीवर आलाय. यावेळी अतिरिक्त आयुक्त प्रशांत रोडे यांनी नागरिकांच्या तक्रारी गांभीर्यानं ऐकून घेतल्या असून संबंधित विभागांना पाहणी करून नियमानुसार कारवाई करण्याचे आदेश दिलेत. मात्र जर लवकरात लवकर ठोस कारवाई झाली नाही तर उपवन तलाव येथील विठ्ठल मूर्तीजवळ उपोषणाला बसण्याचा इशारा नगरसेविका परीक्षा सरनाईक यांनी दिलाय. नागरिकांच्या भावना दुर्लक्षित केल्या जाणार नसून परिसराची शिस्त आणि पवित्रता जपण्यासाठी संघर्ष तीव्र केला जाईल असंही त्यांनी यावेळेला ठामपणे सांगितलं. जो प्रभागामध्ये मोठ्या प्रमाणात फेरीवाले वाढलेले आहेत त्या संदर्भात आज प्रशांत रोडे यांची आपण भेट घेतलेली आहे. काय मी गेल्या 6 महिन्यापासनं म्हणजे ते गेल्या 1-1.5 वर्षापासनं खरं बघायला गेलं तर आणि गेल्या 6 महिन्यापासनं माझ्या प्रभागात म्हणजे उपवन हा परिसर जर तुम्ही बघितलं तर आज तिकडे विठ्ठलाची मूर्तीचं सरनाईक साहेबांनी छान मूर्तीचं स्थापन केलेलं आहे. तसंच त्या ग्रामस्थांची देवी पालाई देवी आणि तसंच सोनाई देवी हा सगळा असतं आणि जर तुम्ही हा परिसर बघितलं तर सकाळच्या वेळेला पूर्ण परिवार हे वॉकला येत असतं, योगा करत असतात, हास्य थेरपी क्लब असते. तर सकाळच्या वेळेला पण एक तर भाजीवाले सगळे कव्हर करून ठेवतात आणि संध्याकाळला बघितलं तर चेन स्नेचिंग आणि तिकडे आज विठ्ठलाच्या समोर शोरूमाच्या गाडी लागतात. आणि ही कुणी स्थानिक मुलं नाहीयेत, कुणी स्थानिकांचे स्टॉल नाहीयेत. हे कुठे बाहेरचे आलेले आहेत. त्यांना काही पडलेली नाहीयेत आणि इतकं घाणेरडं म्हणजे कचरा आणि मला तर असं वाटतंय की देवस्थान आहेत, आपले शाळा आहे. ह्या शाळेच्या बाहेर पानटपऱ्या कशा लागतात? आज म्हणजे आपण त्याला काय आज बघा थिराणी शाळेचं पण लेटर आहे, की मला वाटते 2 महिने झाले, तरी कुणी कारवाई केली नाहीये. होरायझन स्कूलच्या बाहेर बघा तुम्ही. का तुम्ही असे स्टॉल लावायला देत नाहीये, की काहीतरी गिफ्ट आयटम ठेवायचे किंवा बुक्स करायचे, असे का तुम्ही नाही? तुम्हाला पानटपरीच का पाहिजे? शोरूमच का पाहिजे?